नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. प्रतिशोध अ रिव्हेंज लव्ह स्टोरी पार्ट 18. मागील भागात प्रियाच्या सांगण्यावरून गोवा पोलिसांनी स्पर्शचा शोध घ्यायला सुरुवात केली. वीरने सुद्धा त्याची माणसं कामाला लावली, पण त्यांच्या हाती काहीच लागत नव्हतं. आनंदी आणि प्रिया सारख्या रडत होत्या. अद्याप लग्नाला आलेल्या सगळ्या पाहुण्यांना स्पर्शच्या किडनॅपिंगची माहिती मिळाली होती. सगळे काळजी व्यक्त करत होते. आता पुढे इकडे युवराज स्पर्शला घेऊन घनदाट जंगलात असलेल्या त्याच्या फार्म हाऊसवर जात होता. त्याची बऱ्याच ठिकाणी अशी प्रॉपर्टी होती ज्याविषयी फक्त रघु आणि पीटर याच दोघांना माहिती होती. त्याची कार वेगाने पुढे जात होती. गोव्याची हद्द त्यांनी कधीच पार केली होती. कारमध्ये पुढे ड्रायव्हर आणि एक बॉडीगार्ड होता. त्यांनी ड्रायव्हर आणि त्यांच्यात असणारं पार्टिशन ऑन केलं. तसं गाडीचे 2 भाग झाले होते. स्पर्श अजून सिद्धीवर आली नव्हती. तिचं डोकं युवराजच्या मांडीवर होतं. तो तिला घेऊन त्याच्या पॉश कारमध्ये मागच्या सीटवर बसला होता. तो प्रेमानं एकसारखं स्पर्शकडे बघत होता. त्याचं नुकतंच तर लग्न झालं होतं आणि तो त्याच्याच नववधूला असं किडनॅप करून चालला होता. त्याला या गोष्टींचं खूप वाईट वाटत होतं, पण त्याचाही नाईलाज होता. पण स्पर्शला आता जाग आल्यावर ती किती गोंधळ घालेल याचं टेन्शन युवराजला येत होतं. युवराज त्याच्याच विचारात असताना स्पर्शने चुळबुळ करायला सुरुवात केली. युवराज सावध झाला. तिला हळूहळू शुद्ध येत होती. स्पर्शने हळूच डोळे किलकिले करत उठण्याचा प्रयत्न केला, पण अजून तिच्या डोळ्यांसमोर सगळं अंधुक होतंच. त्यात तिचं डोकंसुद्धा जड पडलं होतं. ती उठण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा युवराजने तिला नीट बसायला मदत केली. यू फिलिंग बेटर? युवराज म्हणाला. हां, पण डोकं दुखत आहे, असं म्हणत स्पर्शने तिच्या हातात डोकं गच्च पकडलं. थोड्या वेळाने होईल नीट, बस थोड्या वेळात पोचू आपण, युवराज म्हणाला. आता स्पर्शच्या लक्षात आलं की ती रिसॉर्टवर नाही तर कारमध्ये आहे. तिने काचेतून बाहेर पाहिलं. सगळीकडे घनदाट झाडी दिसत होती आणि ते पाहून ती खूप घाबरली. तिच्या लक्षात आलं की युवराज तिच्यासोबत आहे. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो स्माईल करत तिच्याकडे पाहत होता. ती त्याला चिटकून होती की लगेच खिडकीकडे सरकली. तुम्ही मला इथे का आणलं? मला दादाकडे जायचं आहे, रिसॉर्टवर, स्पर्शिका युवराजकडे बघत थोडी घाबरून म्हणाली. दादाकडे जाऊ, पण 4 दिवसानंतर, युवी म्हणाला. अजिबात नाही, आज माझं लग्न आहे. वीर माझी वाट बघत असेल, मला जाऊ द्या, असं म्हणत स्पर्शिका दार उघडण्याचा प्रयत्न करत होती. तुझं लग्न माझ्यासोबत झालंय स्वीटहार्ट, युवी हळुवार आणि शांत आवाजात तिच्याशी बोलत होता. नाही, माझं लग्न वीरसोबत होणार आहे. प्लीज मला जाऊ द्या. मी तुमचं काय वाईट केलं आहे? स्पर्शिका आता केविलवाना चेहरा करून युवीला बघत होती. हे बघ स्पर्श, तू कितीही नाकारलंस तरी हेच सत्य आहे. नाऊ वी आर हजबंड अँड वाईफ, युवी तिच्या गालावर हात ठेवून तिला समजावत म्हणाला. नो, मला हे लग्न मान्य नाही. ती पूजा होती, लग्न नाही. स्पर्शिका आता रडत होती. त्या पूजेत आपण लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण केल्यात स्पर्श, आठवतंय ना? युवी तिला सकाळी झालेल्या पूजेची आठवण करून देत म्हणाला. नाही, मला हे कदापि मान्य नाही. तुम्ही फसवलं मला. माझ्या नकळत तुम्ही हे सगळं केलं. का केलं तुम्ही असं? स्पर्शिका आता डोळे पुसत रागात त्याच्याकडे बघत होती. बिकॉज आय लव्ह यू, युवराज तिच्या डोळ्यात पाहत खूप प्रेमाने म्हणाला. त्याच्या बोलण्याने तिला आता बराच मोठा शॉक बसला आणि ती गोंधळून त्याच्याकडे बघत होती. तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केले. माझ्या हृदयात मी तुला माझ्या पत्नीचं स्थान तेव्हाच दिलं होतं. मग मी तुझं दुसऱ्या कुणाशी लग्न होताना कसं बघू शकत होतो? तेही अशी व्यक्ती जी अजिबात तुझ्या लायक नाही, युवराज म्हणाला. शट अप. तुमचं असेल माझ्यावर प्रेम, पण माझं नाही ना. मला जाऊ द्या प्लीज, स्पर्श त्याला दूर लोटत म्हणाली आणि दार उघडण्याचा प्रयत्न करत होती. हेल्प, हेल्प प्लीज, स्पर्श गाडीच्या काचेतून बाहेर पाहत म्हणाली. इथे कुणीही तुझी मदत करायला येणार नाही. हा माझा एरिया आहे, त्यामुळे उगाच तुझ्या या कोमल गळ्याला त्रास देऊ नकोस, युवी थंड नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला. आणि तितक्यात ते फार्म हाऊसवर पोचले.
ड्रायव्हरने पटकन उतरून त्यांच्यासाठी गाडीचं दार उघडलं. अगोदर युवी आतून बाहेर आला आणि त्याने बाहेर येण्यासाठी स्पर्शला हात पकडला. पण स्पर्श बाहेर येत नव्हती, त्यामुळे त्याने अक्षरशः तिला बाहेर खेचलं. सोडा मला, स्पर्शिका त्याच्या हाताला हिसका देत ओरडली. युवी तिला हाताला धरून बंगल्याच्या दिशेने घेऊन जात होता. तिला त्रास होऊ नये म्हणून त्याने तिला थोडं सैलच पकडलं होतं. त्यामुळे तिच्या हिसक्यांनी तिचा हात त्याच्या हातातून लगेच निसटला आणि ती तशीच माघारी फिरून लगेच तिथून पळत सुटली. स्पर्श, युवी तिला जोरात ओरडला, पण ती थोडीच त्याच्या आवाजाने तिथे थांबणार होती. ती तिला जमेल तसं तिथून पळण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या बॉडीगार्डने लगेच तिला पकडण्यासाठी पोझिशन घेतली, पण युवीने त्यांना हात दाखवून थांबवलं आणि तिथून जायला सांगितलं. बॉडीगार्ड लगेच तिथून निघून गेले. आता तिथं स्पर्श आणि युवी दोघेच होते. तो तिच्या मागे चालत जात होता आणि ती पुढे पळत होती. स्पर्श, स्टॉप, माझ्या संमतीशिवाय तू बाहेर जाऊ शकत नाहीस, युवी तिला म्हणाला. पण स्पर्श ऐकेना. ती नुसती इकडे तिकडे धावत पळत होती आणि बाहेर जाण्याचा मार्ग शोधत होती. युवी तिला पळू देत होता. ती त्याच्या नजरेत दिसेपर्यंत इतकं दोघात अंतर होतं. पण जेव्हा ती त्याच्यापासून अजून दूर जात होती तेव्हा युवीने त्याच्या पावलांची गती वाढवली आणि 15 ते 20 सेकंदात त्याने तिला गाठलं. म्हणलं होतं ना, माझ्याशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाहीस. आता ही पकडापकडी पुरी झाली. नाऊ कम, युवी तिच्या समोर हात करून म्हणाला. नो, असं म्हणत स्पर्श पुन्हा मागे सरकत होती. स्वीट हार्ट, प्लीज कम, ही जागा खूप अडगळीची आहे, तुला लागेल. कम, आपण आज जाऊन शांतपणे बोलूया. युवराज बराच तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काही मात्र त्याचं ऐकायला तयार नव्हती. दूर दूर राहायचं माझ्यापासून, यू किडनॅपर, असं म्हणून स्पर्श पुन्हा मागे मागे पाऊल टाकत होती. पण तिच्या साडीचा काठ तिच्या पायाखाली आला आणि तिचा तोल जात ती खाली पडली. स्पर्श, युवराज काळजीने पुढे येत म्हणाला. स्पर्श खाली पडली. तिला बरंच लागलं होतं. आई ग, ती लागल्यामुळे कळवळून म्हणाली. म्हणलं होतं ना, ही जागा खूप अडगळीची आहे, पण तू माझं एकही ऐकत नाहीस. युवराज तिला उठवत काळजीने तिला कुठे कुठे लागलं ते पाहत म्हणाला. डोंट टच मी, स्पर्शिका त्याची ही काळजी बघून ओरडली आणि त्याने त्याचा हात झिडकारून टाकला. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं होतं. खाली पडल्याने तिला डोक्याला, पाठीला, हाताला बरंच ठिकाणी थोडंसं खरचटलं होतं. वीर, व्हेअर आर यू, स्पर्श तिच्या लागलेल्या हाताला बघून रडत वीरची आठवण करत म्हणाली आणि तिच्या तोंडून वीरचं नाव ऐकून युवीने डोळे रागाने गच्च मिटले. मग त्याने तिला काहीही न बोलता सरळ हाताला धरून खेचत उभं केलं. ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. दोघांची पुन्हा नजरानजर झाली. तिचे निळे डोळे रडून रडून लालसर झाले होते आणि त्याच्या डोळ्यात आता राग दाटून आला होता. लिव्ह मी, स्पर्श त्याच्या छातीवर हाताने दाब देऊन त्याला स्वतःपासून दूर लोटत म्हणाली. युवीने लगेच थोडं झोपून तिला वर उचललं आणि खांद्यावर टाकलं आणि तिला घेऊन बंगल्याकडे निघाला. ती हातपाय हलवत त्याच्या पाठीला मारत त्याला विरोध करत होती, पण त्याच्या पुढे तिचं काय चालणार होतं. सोड मला, ती त्याच्या पाठीवर तिच्या नाजूक हाताने जोरजोरात मारत ओरडत होती. तुझ्या या नाजूक हाताने मला काहीही होणार नाही स्वीटहार्ट, पण तुझे हे जे फुलापेक्षाही नाजूक हात आहेत ना, यांना उगाच त्रास होईल आणि तुला त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही, कारण तुला त्रास देण्याचा हक्क फक्त मला आहे, असं म्हणत तो तिला खांद्यावर टाकून एका मोठ्या आलिशान बंगल्यात नेत होता आणि ती हातपाय झटपटत होती. त्याने तिला बंगल्यातील एका मोठ्या मास्टर बेडरूममध्ये आणून जोरात बेडवर फेकलं. आऊच, तू मला इथे आणून खूप मोठी चूक केली आहेस, स्पर्श लगेच उठून बसत रागाने त्याला घुरून बघत म्हणाली. काय चूक आणि काय बरोबर हे तुला नंतर समजेल. इथून अजिबात बाहेर पडायचं नाही, समजलं? मी आलोच, युवराज तिला म्हणाला. तुला काय वाटतं, तू मला इथे असं डांबून ठेवशील आणि मी राहीन? अजिबात नाही, मी इथून जाणार, स्पर्श म्हणाला. तुझी माझ्यापासून सुटका नाही. आपलं लग्न झालं आहे आणि कोणती बायको नवऱ्याला सोडून अशी पळून जाते सांग बरं? युवी
तिच्या त्या रागाला बघून हसत म्हणाला, मी तुझी बायको नाही आहे, मी नाही मानत या लग्नाला. स्पर्श चिडून पुन्हा म्हणाली, मानावं लागेल, महादेवाच्या समोर आपलं लग्न झालं आहे. युवी शांतपणे म्हणाला, धोका देऊन तुम्ही माझ्याशी लग्न केलंस. मी सगळ्यांना सांगणार, पोलिसांना सुद्धा. माझा दादा मला नक्कीच शोधत असेल, वीर मला शोधत असेल, ते नक्कीच मला इथून घेऊन जाणार. बघ तू. स्पर्श त्याला रोखून बघत म्हणाली, स्वीट हार्ट, हा माझा एरिया आहे, तुला कितीदा सांगू. आणि तू माझ्या आयुष्यात माझ्या मर्जीनं आलीस आणि जाणार पण माझ्याच मर्जीनं. आणि मी तुला माझ्या आयुष्यातून अजिबात कुठेही जाऊ देणार नाही, बिकॉज आय लव्ह यू. युवी तिच्या जवळ बसत तिच्या गालाला हात लावून प्रेमाने तिला समजावत म्हणाला, लव्ह माय फूट. तुला काय वाटतं, तू मला असं लव करून इथे किती दिवस ठेवू शकशील? तिने त्याचा हात रागाने पुन्हा झिडकारून टाकला. आयुष्यभर, कारण आता तू फक्त माझी आहेस, या द ग्रेट युवराज जहागीरदारची. त्याने तिला दंडाला पकडून जोरात स्वतःकडे खेचलं. तसं ती पुन्हा त्याच्या भारदस्त छातीवर जाऊन आदळली. अजिबात नाही, मी फक्त वीरची आहे. ही स्पर्शिका देशमुख फक्त वीरची आहे. ती त्याच्या छातीवर दोन्ही हाताने जोर देत त्याला दूर लोटत होती. तिचं बोलणं ऐकून युवीला आता खूप राग येत होता. त्याला राग सहन होत नव्हता. त्यात ती सारखं वीरचं नाव घेत होती. बस, यापुढे जर तुझ्या तोंडून मी त्या वीरचं नाव ऐकलं तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही. प्रेमाने सांगतोय, नाहीतर मला दुसऱ्या मार्गाने सुद्धा समजावता येतं आणि तो मार्ग तुला खूप महागात पडेल. आणि मला तुझ्यासोबत अजिबात काही वाईट करायचं नाही आहे. सो डोंट प्रवोक मी टू डू रॉंग थिंग विथ यू. युवीने तिच्या चेहऱ्यावरून त्याचं हलकंच एक बोट फिरवत तिच्या गळ्यापर्यंत आणलं. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे येत तिने डोळे गच्च मिटून घेतले. तिचं काळीज आता आणखीनच धडधडत होतं. तिचे ओठ भीतीने थरथरायला लागले होते. युवीने तिची भीती बघून तिला गच्च मिठी मारली. ट्राय टू अंडरस्टँड, मला अजिबात तुला कोणता त्रास द्यायचा नाही. तूही मला रागाला आणू नकोस, कारण रागाच्या भरात मी काहीही करू शकतो. प्लीज माझं ऐक. युवी तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाला. त्याला तिला घाबरवण्याचा काहीच हेतू नव्हता, पण त्याच्या अशा वागण्याने ती बरीच घाबरली होती आणि थरथरायला लागली होती. स्पर्श त्याच्या मिठीत स्तब्ध उभी होती. एखादा पुतळा उभा असावा, अगदी तशी उभी होती. थोड्या वेळाने त्याने तिला मिठीतून बाजूला केलं. ही रूम तुझी आहे, तू इथे आरामात राहा. इथे तुला लागणारं सगळं काही आहे. फ्रेश हो आणि आराम कर, जास्त विचार करू नको, ओके? असं म्हणून युवी तिचा चेहरा हाताच्या उंचाळीत घेत होता. यावेळी तिला त्याच्या डोळ्यात राग न दिसता तिच्यासाठी खूप काळजी दिसली. ती काहीच बोलली नाही. काही गरज लागली तर आवाज दे, मी बाजूच्या रूममध्ये आहे, असं म्हणत युवीने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि बाहेर निघून गेला. तो जाताच स्पर्श बेडवर धाडकन बसली. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आत्तापर्यंत तिच्याशी कोणीच असं वागलं नव्हतं. तिला साहिल आणि आनंदीची खूप आठवण येत होती. दादा वहिनी जरी असले तरी तिच्यासाठी आईवडिलांपेक्षा कमी नव्हते. किती फुलासारखं जपायचे ते तिला. दादा वहिनी, कुठे आहात तुम्ही? मला घेऊन जा ना प्लीज, मला खूप भीती वाटते. स्पर्श रडत बेडवर तशीच आडवी झाली. बाहेर येऊन युवीने रघुला फोन लावला. हॅलो, युवी म्हणाला. हॅलो भैयासाहेब, बोला, रघु म्हणाला. काय खबर? युवीने विचारलं. साहिल देशमुखने वहिनी हरवल्याची पोलीस केस केली आहे. वीरने त्याची माणसंसुद्धा सगळीकडे पसरवली आहेत, रघु म्हणाला. अँड व्हॉट अबाउट प्रिया? युवी म्हणाला. मस्त आरामात हॉस्पिटलमध्ये पडून आहे, काळजी करू नका, ती कुणालाही काही सांगणार नाही, रघु म्हणाला. ठीक आहे, युवी म्हणाला. वहिनी कशा आहेत? आल्या का शुद्धीवर? रघुने विचारलं. हो, आली, युवी शांतपणे म्हणाला. मग काय म्हणाल्या? रघु आता कुतूहलाने विचारत होता. हट्टी आहे खूप, पळून जात होती, युवी म्हणाला. हे मग? रघु हसत म्हणाला. मग काय, उचलून फेकलं बेडवर आणि चांगलाच दम दिलाय, असं म्हणत युवीने रघुला घडलेला सगळा प्रकार सांगितला. वेड लागलाय का भैयासाहेब? सगळं ऐकून रघु त्याच्यावर चिडत म्हणाला. ऐकत नव्हती, मग काय करू? युवी नाराज होत म्हणाला. त्या प्रियाने काय सांगितलं होतं लक्षात आहे ना? त्यांना प्रेमाने समजावून सांगा, नाहीतर त्या ऐकणार नाहीत. आणि तुमच्या अशा वागण्याने किती घाबरल्या असतील वहिनी. अशाने तुमची लव्ह स्टोरी कशी सुरू होणार? त्या तुमच्या जवळ यायचं सोडून तुम्हाला घाबरून अजून दूर जातील.
थोडं संयमानं घ्या. सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध होत आहेत तर त्या अशाच रिॲक्ट होणार ना. त्यांना अजून काही माहीत नाही, पण तुम्हाला तर सगळं माहीत आहे ना. रघु युवीला समजावत म्हणाला. आय नो रघु, मला तिच्याशी अजिबात असं वागायचं नव्हतं, पण ती सारखंच वीरचं नाव घेत होती. युवी उसासा टाकत म्हणाला. घेणारच, लग्न होणार होतं त्यांचं त्याच्यासोबत. सध्या त्यांच्या नजरेत तो त्यांचा हिरो आहे आणि तुम्ही विलन. रघु हसत म्हणाला. तुला हसू येतंय? युवी चिडत होता. माफी, पण तुम्ही थोडा विचार करा. वहिनी लगेच कशा तुमचं ऐकतील? त्यांना थोडा वेळ द्यायला हवा ना. त्यांना समजून घ्या. बरं, आता ठेवतो फोन, रघु म्हणाला. युवी म्हणाला. काही वेळ गेल्यानंतर युवी फ्रेश होऊन परत स्पर्शच्या रूममध्ये आला. तिला जेवायला बोलवण्यासाठी आला होता तो, पण ती रडत तशीच बेडवर शांत झोपून गेली होती. स्पर्श, युवी तिच्याजवळ जाऊन तिला आवाज देत म्हणाला. तो तिच्या बाजूला बेडवर बसला. स्पर्श, युवीने परत तिच्या हातावर त्याचा हात हळूच ठेवून आवाज दिला. त्याच्या स्पर्शाने स्पर्श दचकून उठली आणि त्याला असं एकदम स्वतःच्या जवळ बघून पुन्हा दूर सरकून सावरून बसली. त्याला आता स्वतःचाच राग आला. त्याने एक दीर्घ श्वास घेऊन तिचा हात हातात घेतला. स्पर्शने लगेच तिचा हात जवळ ओढून घेतला. ओके, नो प्रॉब्लेम, आय एम व्हेरी सॉरी. मगाशी मी तुझ्याशी खूप वाईट वागलो ना. युवी हळूवार आवाजात तिच्याशी बोलत होता. स्पर्श त्याच्याकडे नुसती बघत होती. हे बघ, मी अजिबात तसा नाही आहे. ते तू सारखं त्या वीरचं नाव घेत होतीस ना, म्हणून मला थोडासा राग आला. बट ट्रस्ट मी तुला काहीही करणार नाही. युवी तिला विश्वास देत म्हणाला. मला घरी जायचं आहे. दादाकडे. प्लीज युवराज, मला जाऊ द्या. स्पर्श डोळ्यात पाणी आणून म्हणाली. जाऊया, युवी म्हणाला. हो ना, चला. स्पर्श खुश होत म्हणाली आणि बेडवरून उठायला लागली. आत्ताच नाही, 2 दिवसानंतर जाऊ, युवी म्हणाला. का? आता का नाही? तुम्हाला कळत कसं नाही? दादा वहिनी माझ्यासाठी खूप परेशान होत असतील. प्लीज मला जाऊ द्या. मी तुमचं काय बिघडवलं आहे? स्पर्श मात्र आता कळवळून त्याला म्हणाली. आय लव्ह यू, युवी स्पष्ट म्हणाला आणि ते ऐकून स्पर्श पुन्हा गप्प झाली. ट्रस्ट मी, खूप प्रेम करतो मी तुझ्यावर, युवी प्रेमाने तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ती ही क्षणभर त्याच्या डोळ्यात हरवली. प्रेम करता आणि असं किडनॅप करून डांबून ठेवता, याला प्रेम म्हणता तुम्ही? स्पर्श त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. काही गोष्टी आहेत ज्या तुला माहीत नाहीत. तू फक्त इतकं जाणून घे दॅट आय लव्ह यू. मी तुला इतर कुणाचीही होताना बघू शकत नाही. आपलं लग्न झालं आहे आणि आपण आता पती पत्नी आहोत, युवी म्हणाला. जबरदस्ती लग्न केलं तुम्ही माझ्याशी, मला फसवून. मी नाही मानत हे लग्न, स्पर्श थोडी चिडत म्हणाली. मानावं लागेल डार्लिंग, त्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. चल फ्रेश हो, जेवूया, युवी म्हणाला. नकोय मला जेवण, मला घरी जायचं आहे, स्पर्श वैतागत म्हणाली. ठीक आहे, तुझी मर्जी, असं म्हणून युवराज रूम बाहेर निघून गेला. स्पर्श परत रडत बेडवर बसली. ती रडत आता जे काही युवराज बोलून गेला त्याचा विचार करत होती. काहीही करून मला इथून निघायला हवं. आजच्या आज मला इथून बाहेर पडायला हवं. तू हे करू शकते स्पर्श, वीरसाठी तुला हे करावंच लागेल, स्पर्श मनाची समजूत घालून म्हणाली. तिने आत्ता पूर्ण रूमवर नजर फिरवली. रूम खूप मोठी आणि सुंदर होती. समोरच एक बाल्कनी लागून होती. स्पर्श बाल्कनीत उघडून बाहेर गेली. तिने आजूबाजूला पाहिलं. घनदाट जंगल पसरलं होतं. तिने खाली वाकून पाहिलं. ती ज्या रूममध्ये होती ती जमिनीपासून 30 फूट उंचीवर होती, त्यामुळे तिथून उडी मारून तर जाणं शक्य नव्हतं. स्पर्शला आता रडायला येत होतं. रडून उपयोग नाही, इथून निघण्यासाठी दुसरा कोणता तरी मार्ग शोधावा लागेल, तिचं मन तिला म्हणालं. स्पर्शने डोळे पुसले आणि मध्यरात्री इथून पळून जाऊ असा तिने विचार केला. मग ती आत आली. फ्रेश होऊन रूम बाहेर येत सगळीकडे पाहत होती. युवराज डायनिंग टेबलवर तिचीच वाट पाहत होता. तिला बघून त्याने स्माईल केलं. त्यावर स्पर्शने नाक मुरडलं. ती त्याच्या समोरच्या चेअरवर येऊन बसली. एका नोकराने समोर येत त्यांना जेवायला वाढलं. जेवण बघून आता स्पर्शला भुकेची जाणीव झाली. सकाळपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं. इट, युवी तिला पाहून म्हणाला. मग जास्त आडेवेडे न घेता स्पर्श गपगुमान तिला जेवू लागली. जेवताना तिने सगळीकडे नजर टाकली. तिच्या डोक्यात इथून बाहेर कसं पडायचं हाच विचार घोळत होता. जेवण संपवून स्पर्श तिला दिलेल्या रूममध्ये पुन्हा निघून गेली. बेडवर पडून ती झोपण्याचं नाटक करत होती. थोड्या वेळाने युवराज रूममध्ये आला. तिला झोपलेलं बघून त्याने तिला ब्लँकेट पांघरली आणि दुसऱ्या रूममध्ये झोपायला निघून गेला. दिवसभराच्या दगदगीने त्याला लगेच झोपसुद्धा लागली. अर्धा तास झालाच असेल आणि युवराज आता बऱ्याच गाढ झोपेत होता. स्पर्शने डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहत ती हळूच उठली.
तिने हळूच रूमचं दार काढलं आणि बाहेर आली. बाल्कनीतील सगळ्या मेन लाईट ऑफ होत्या. फक्त झिरो लाईटचा हलका प्रकाश सगळीकडे पडलेला होता. स्पर्श सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत मेन दारापर्यंत आली. तिने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर नंबर लॉक होतं, त्यामुळे तिला दरवाजा उघडायला जमत नव्हतं. तिने हॉलमधील खिडक्या तपासून पाहिल्या, पण जसं की ती इथून बाहेर पडेल हे युवराजला आधीच माहीत असल्यासारखं त्याने सगळी काळजी घेत सगळीकडे लॉक करून ठेवलं होतं. स्पर्श नाराज होऊन परत तिच्या रूममध्ये आली. काय करावं तिला काही समजेना. बाल्कनी उघडी होती. मग तिने आजूबाजूला पाहिलं. कपाटात काहीतरी मिळेल म्हणून तिने कपाट उघडलं. त्यात फक्त कपडे आणि तिला लागणारं सामान होतं. ती विचार करत रूममध्ये फेऱ्या मारत होती. मग तिने बेडवरून चादर ओढून काढली आणि बाल्कनीत जाऊन खाली पाहिलं. तिची रूम 25 ते 30 फूट उंचीवर होती. त्यासाठी तिला अजून एक चादर हवी होती. तिने परत रूममध्ये येऊन बघितलं आणि तिची नजर खिडक्यांच्या पडद्यांवर गेली. स्पर्शला खूप आनंद झाला. तिने लगेच सोफा सरकवून खिडकीतील पडदे काढले आणि परत बाल्कनीत गेली. चादर आणि पडद्याची दोरी करून तिने बाल्कनीच्या रेलिंगला बांधली. ती तकलादू चादर आणि पडद्यांची दोरी खाली कुठपर्यंत पोचली आहे याचा अंदाज तिला काही आला नाही आणि तिने मागचा पुढचा काहीही विचार न करता त्या दोरीच्या मदतीने खाली उतरायला सुरुवात केली. आयुष्यात पहिल्यांदाच ती हे सगळं करत होती, त्यामुळे तिला भीतीही खूप वाटत होती, पण त्याशिवाय तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. ती अर्ध्यात आली असेल की दोरी संपली. आता काय करावं तिनं भीतच खाली डोकावून पाहिलं. अजून बऱ्याच उंचीवर होती ती. देवा, आता काय करू? स्पर्श ती उंची बघून मनाशीच म्हणाली आणि तितक्यातच तिला तिच्या खालून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकायला आला. ब्रुनो, योवीचा डॉगी, तिच्यावर खालून जोरजोरात भुंकत होता. आई गो, हा कुठून आला? देवा वाचव रे, तो किडनॅपर जागा होईल. स्पर्श मनात देवाला प्रार्थना करत होती. ब्रुनोचा आवाज ऐकून युवी दचकून जागा झाला. ब्रुनो? युवी पळत त्याच्या बाल्कनीत आला आणि खाली पाहिलं तर ब्रुनो स्पर्शच्या बाल्कनीच्या खाली भुंकत उभा होता. त्याने नीट पाहिलं तर स्पर्श मध्यभागी लटकताना त्याला दिसली. स्पर्श? युवी जोरात ओरडला. स्पर्श, आत्ता तू मेलीस. हा डेव्हिल काही तुला जिवंत सोडत नसतो. स्पर्श घाबरून त्याला पाहून म्हणाली. युवी पळत तिच्या रूममध्ये आला. त्याने पटापट सगळे स्विच ऑन करून लाईट्स ऑन केले आणि बाल्कनीत पळाला. स्पर्श, तू तिथे काय करते? युवी थोड्याशा रागाने तिला चिडून म्हणाला. आता तिलाही युवीचा राग येत होता. खरं तर खालून डॉगी आणि वरून युवी तिच्यावर ओरडत होते आणि ती बिचारी मध्यभागी दोरीला लटकत तिच्या जीवावर उदार झाली होती. दिसत नाही का लटकते? स्पर्श चिडून म्हणाली. युवीला त्याही परिस्थितीत तिच्या त्या बालिश बोलण्यावर हसायला आलं. पण का? युवी त्याचं हसू मुद्दाम अडवत म्हणाला. का म्हणजे? पळून जाण्यासाठी, स्पर्श वैतागत म्हणाली. टू बी कंटिन्यूड. श्रोतेहो, आजचा भाग कसा वाटला मला प्रत्येकाने कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.